स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळ आणि स्मारकाचा विस्तारीकरणाचा सोहळा आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी या ठिकाणी नियोजन व्यवस्थित केले। आनंदमयी सोहळा आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी माजी खासदार आहेत। दादा, खरं तर हा सोहळा होतोय, काय भावना आहेत? अनेक वर्षापासून शंभू भक्तांचं स्वप्न, वढू आणि तुळापूर ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व शंभू भक्तांचं स्वप्न होतं की ह्या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांचं यथोचित सन्मान आणि सत्कार ह्या स्मारकांच्या माध्यमातून व्हावा। त्यासाठी गेले अनेक वर्ष मला आठवतंय, स्वर्गीय आमदार बाबूराव पाचरणे आणि मी सुरुवातीला याचा पुढाकार घेतला आणि एक विकास आराखडा तयार केला। तो साधारण 125 कोटी रुपयाचा होता। दुर्दैवानं आम्हा दोघांचाही पराभव झाला। नंतर ते प्रकरण मागं पडलं। 2019च्या नंतर आमदार आणि खासदारांनी त्यांच्या पद्धतीनं एक दुसरा नवीन विकास आराखडा अधिकाऱ्यांनी तयार केला। तो होता 269 कोटी रुपयाचा। पण 5 वर्षात फक्त विकास आराखडा तयार करण्यापलीकडे काही झालं नव्हतं, त्याच्यावर पैसे पडले नव्हते। नवीन सरकार आल्यानंतर मी पुढाकार घेतला एकनाथ शिंदे यांच्याकडं। त्यांच्या दालनामध्ये जवळजवळ 12 IAS अधिकारी आणि काही ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आम्ही तिथं बैठक लावली। मी पुढाकार घेतला आणि त्या बैठकीमध्ये मी स्पष्ट सांगितलं की हा विकास आराखडा परिपूर्ण नाही। याला परिपूर्णता जर द्यायची असेल तर याच्यामध्ये अनेक वाढीव कामं त्याच्यामध्ये सुचवली, जी काही वढू आणि तुळापूरच्या ग्रामस्थांना विश्वासात घेतलं पाहिजे। अशा प्रकारचा प्रस्ताव मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिथं त्वरित आदेश दिले की आढळरावांच्या सूचनेप्रमाणे ग्रामस्थांना विचारात घ्या, नवीन विकास आराखडा सादर करा। 1 महिन्यामध्ये माझ्याकडे कागदपत्र घेऊन आलो आहे आणि त्याप्रमाणे 1 महिन्यात मी नियोजनचे सदस्य असतील, जिल्हाधिकारी या सगळ्यांकडे बैठक लावली। काही शंभू भक्तांच्या बरोबर चर्चा केली, दोन्ही ग्रामस्थांकडे ते भेट दिली आणि एक सुधारित विकास आराखडा 397 कोटी रुपयाचा सादर केला आणि त्या विकास आराखड्याला 8 दिवसाच्या आतमध्ये देवेंद्रजी फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवानगी दिली। आता लोकांच्या मनात कन्फ्युजन आहे की 397 कोटी काल 270 कोटी हे का? तर 397 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे। त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये जे बेसिक बांधकाम, सांगाडा वगैरे जे आहे, दगडी बांधकाम, ह्यासाठी 175 कोटी रुपयाचं टेंडर काढलं। त्याचं टेंडर अवॉर्ड झालं आहे, ठेकेदार ठरलेला आहे। आता हे टेंडर काढलं आहे, मग त्याला निधी पडला पाहिजे। मंजुरी झाली आहे, बजेटमध्ये मंजुरी झाली आहे, परंतु निधी त्याच्यावर पैसे पडायचे म्हणून 270 कोटी रुपये कालच्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यांनी त्याच्यासाठी मंजूर केले आणि अजून काही कामं त्याच्यामध्ये वाढतील। आता 397 कोटी रुपयाचा जरी असला तरी काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या पाहिजे। तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं मान्य केलं आहे, अजून जर 5-50 कोटी रुपये जरी लागले तर ते तर सरकार कमी पडणार नाही। दादा, खरं तर लोकसभाची निवडणूक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर भूमिपूजन होते। आज तिन्ही नेते तुमचे या ठिकाणी आहे, नारळ फुटेल का? नाही, हे खरं म्हणजे भूमिपूजन, कारण सरकारनं मंजूर केलेली कामं, लोकप्रतिनिधी मंजूर केलेली कामं, त्याची भूमिपूजन होणं स्वाभाविक आहे। आचारसंहिता लागू शकते 8-10 तारखेला, 12 तारखेला। त्याच्या अगोदर आम्ही आमच्या परीनं मेहनत करून मंजूर करून आणलेली कामं, त्याचं भूमिपूजन व्हायलाच पाहिजे। त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे। हा प्रचाराचाच भाग आहे। जेव्हा प्रचार होईल, जेव्हा आचारसंहिता चालू होईल, तेव्हा इलेक्शनचं वातावरण खऱ्या अर्थाने चालू होईल। उमेदवार कोण ही चर्चा आहे आज? मुख्यमंत्री आहे, तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असली आहे तरी फक्त काय शिरूर लोकसभाच नाही, आता 48 मतदारसंघ आहे। अजून कुठल्याच मतदारसंघामध्ये उमेदवार ठरलं नाही। आता शिरूर हा जास्त चर्चेत आहे म्हणून सगळेजण तुम्ही विचारता, कारण इथल्या भागातले सगळे पत्रकार खूप ॲक्टिव्ह आहेत। पण तसं काही नाही, अजून वेळ आहे। जागा वाटप ठरायचं आहे, ते व्हायचं आहे, ते होईल त्यावेळेला उमेदवार ठरतील। आता मला समजा ही जागा आमच्याकडे राहिली तर उमेदवार शोधायचं कारणच नाही। दुसऱ्या कुणाला गेली जागा, भाजपला गेली तर त्याने ठरवायचं, राष्ट्रवादीला ही जागा गेली तर ते ठरवतील।
त्याला वेळ आहे अजून, पण थांबा एक 4-5 दिवसांनंतर हे चित्र स्पष्ट होईल. पण अजितदादा आज काही संदेश देतील का या सभेत? काय माहिती नाही मला खरं, ते काय देतील माहिती नाही. पण अपेक्षित काही? नाही ना, अपेक्षित वगैरे असं काही नाही, अजून वेळ आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये इलेक्शनचं उमेदवारीबद्दल मला वाटत नाही काय होईल. नक्कीच अजून वेळ आहे असं सूचक विधान आढळराव पाटलांनी या ठिकाणी केले. त्यामुळे पाहूया सभेतून काय मार्गदर्शन होतं आणि शिरूर लोकसभेचा उमेदवार कोण असेल हे पुढच्या काळात पाहूया. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, वडू-तुळापूर, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.